12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदार बजावणार मतदानाचा हक्क। तर 9 फेब्रुवारीला लागणार निकाल। बारामतीतल्या काटेवाडीमधील मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। मतदानासाठी संपूर्ण पवार कुटुंब आलं एकत्र। भूमच्या जयवंतनगरमध्ये मध्यरात्री पैसे वाटपावरून गोंधळ। राष्ट्रवादी उमेदवाराला पैसे वाटताना पकडल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा। पैसे वाटणारे पोलिसांच्या ताब्यात। मुंबईचा महापौर कोण बनणार हे आज जाहीर होणार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम जाहीर करणार नाव। शिवसेना उभाठाच्या मुंबईतील नगरसेवकांची दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक। महापौर उपमहापौर निवडणुकीत उमेदवार देण्याबाबत होणार चर्चा। उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं। बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आज कॅब आणि रिक्षा चालकांचा देशव्यापी बंद। सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी वाहनांवर ताण येण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर। जाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासमवेत व्यापार, संरक्षण आणि इतर मुद्द्यांवर होणार महत्त्वाची चर्चा। पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील शिया मशिदीत आत्मघाती हल्ला। शुक्रवारच्या नमाज दरम्यान झालेल्या स्फोटामध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू। ओमानमध्ये झालेली इराण अमेरिका चर्चा ठरली निष्फळ। अमेरिकेच्या नागरिकांना तातडीने इराण सोडण्याचे आदेश। अमेरिकेचं विमानवाहू लढाऊ जहाज लिंकन अरबी समुद्रामध्ये सज्ज। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये जोरदार बर्फवृष्टी। घरांसह सर्वत्र पसरली बर्फाची चादर। बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत। मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी चुरस निर्माण झालेली आहे। महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर दिसू लागली आहे। सर्वच राजकीय पक्षांनी पालिकेच्या चिटणीस विभागातून उपमहापौर पदासाठी आणि महापौर पदासाठी आवश्यक अर्ज घेतलेले आहेत। शिवसेना उभाठा पक्ष महापौर पदासाठी उमेदवार देणार का हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आता एक मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेली आहे। सगळ्यांनीच अर्ज घेतलेत, काय अपडेट? खरं तर अर्ज दाखल पहिल्यांदा कोण करणार याहीपेक्षा कोणत्या महिलेचं नाव या महापौर पदाच्या यादीमध्ये वर्णी लागतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख गटनेत्यांनी काल आपण जर बघितलं कालपर्यंत चिटणीस विभागातनं अर्ज हे ताब्यात घेतलेले आहे, ज्यामध्ये महापौर पद उपमहापौर पदासाठीचे अर्ज असल्याचं कळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस देखील तयारी करते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। ही निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून स्वतः मातोश्रीवरनं सुद्धा आदेश देण्यात येणार आहे। त्यामुळे ठाकरेंचा उमेदवार नेमका कोण असेल हे बघणं महत्त्वाचं आहे। भाजप पक्षाकडनं सुद्धा तितकीच जोरदार तयारी कालपासून सुरू आहे आणि अगदी 10 वाजता आपण जर बघितलं तर स्वतः अमित साटम याची घोषणा करणार आहेत। सध्या आपण जर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर होणार आहे। इतकी वर्ष तब्बल 25 वर्ष ठाकरेंच्या हातात असणारी मुंबईचं महापौर पद आणि मुंबईची सत्ता ही आता हळूहळू भाजपकडे स्थलांतरित होत असतानाची आपल्याला चित्र पाहायला मिळतात। अगदी काल मराठमोळ्या पद्धतीनं कार्यालयाचं उद्घाटन असेल किंवा आज सुद्धा काही मंत्रोच्चार करत त्यांच्याकडनं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे एक कार्यालय अतिशय महत्त्वाचं आहे त्याच महापौर कार्यालयाबाहेर मी सध्या आहे। महापौरांसाठीचं हे दालन असणार आहे आणि या दालनातनं मुंबईच्या महिला महापौर कार्यभार बघणार आहेत, ज्याकरता अनेक नावं सध्या चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यापूर्वी किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या, आता त्या ठाकरेंच्या गटनेत्या आहेत। त्यामुळे ठाकरेंचा नेमका निर्णय काय होतो हे बघणं महत्त्वाचं असेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपकडनं चर्चेत असणाऱ्या अनेक ज्येष्ठ वरिष्ठ अशा नगरसेविका आहेत ज्यांच्यामध्ये
चुरस असल्याचं पाहायला मिळते. रितू तावडे असेल, शीतल गंभीर, अलका केरकर अशी अनेक नावं सध्या चर्चेमध्ये आहेत. राजश्री शिरवाडकर यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. यातल्या प्रत्येक नगरसेविकेच्या मनामध्ये धाकधूक आहे, परंतु भाजप पक्षादेश नेमका काय काढतं हे बघणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या चित्रामध्ये मनसे किंवा शिंदे यांची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. कारण मनसेनं आपल्यासोबत आलं तरी आम्ही त्यांचं स्वागत करू अशा पद्धतीचं एक सूतवाद जे आहे ते भाजपकडनं वारंवार केलं जात आहे. दुसरीकडे उभाठाकडनं मनसेसोबत अद्याप कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही. शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे बहुमताचा सर्वाधिक आकडा हा थेट महायुतीकडे आहे. तरी देखील आपण जर बघितलं तर संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष 25 वर्ष मुंबई महानगरपालिका बघणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे अजूनही उमेदवार कोण, कशा पद्धतीने रणनीती असेल याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही. 12 वाजता ही बैठक होणार आहे, परंतु त्यापूर्वी आपण जर बघितलं तर भाजप आपला उमेदवार जाहीर करेल. हा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे साधारणपणे स्पष्ट आहे. कारण सगळ्याच राजकीय पक्षांनी अर्ज घेतलेले आहेत. त्यामुळे अर्ज कोण दाखल करतं, कोणाची वर्णी लागते हेही बघणं येत्या काळात महत्त्वाचं असणार. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल. 11 तारखेला मतदानाची प्रक्रिया ही स्थायी सभागृहामध्ये होणार आहे. ठीक. सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. चंद्रपुरात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात वाद उफाळून आला. चंद्रपुरात भाजपकडून मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र असं असताना जोरगेवार समर्थक सारिका संदूरकर यांनी देखील महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यानं वादाची ठिणगी पडली आहे. खबरदारी म्हणून सारिका संदूरकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती स्थानिक स्तरावर कुणालाही देण्यात आली नाही. आता जे काही झालंय याची नोंद पक्ष घेईल आणि योग्य क्षणी कारवाई होईल असा इशारा मुनगंटीवारांनी दिलाय. त्यासाठी ही ती आश्चर्याची बाब आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील त्यानुसारच आपण आवेदन भरायचं आहे. आमच्या प्रदेश अध्यक्ष श्री चव्हाण साहेबांनी या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला. आता जी काही कारवाई आहे याची नोंद पक्ष घेतो आणि योग्य क्षणी मग त्याची कारवाई होते. असं वागता येत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं आहे. आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. आणि काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे. आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही. आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी. आज 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदार बजावणार मतदानाचा हक्क. तर 9 फेब्रुवारीला लागणार निकाल. मुंबईचा महापौर कोण बनणार हे आज जाहीर होणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम जाहीर करणार नावं. सुनेत्राताईंचा शपथविधी हा पक्षाचा निर्णय होता. निर्णय एकट्या तटकरेंचा नव्हता. तर राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनाच देणार, भुजबळांनी केलं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून संजय शिरसाट नाराज असल्याची माहिती. राजेंद्र जंजाळांच्या नावाला शिरसाटांचा विरोध. महिंद्रा अँड महिंद्रा राज्य सरकारमध्ये ईव्ही उत्पादनासाठी ऐतिहासिक करार. मुख्यमंत्री आणि गडकरींच्या उपस्थितीत करार. राज्यात 15,000 रोजगार निर्माण होणार. बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आज कॅब आणि रिक्षा चालकांचा देशव्यापी बंद. सार्वजनिक वाहतूक सेवा आणि पर्यायी वाहनांवर ताण येण्याची शक्यता.
पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर. जाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासमवेत व्यापार, संरक्षण आणि इतर मुद्द्यांवर होणार महत्त्वाची चर्चा. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील शिया मशिदीत आत्मघाती हल्ला. शुक्रवारच्या नमाज दरम्यान झालेल्या स्फोटात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू. ओमानमध्ये झालेली इराण अमेरिका चर्चा ठरली निष्फळ. अमेरिकेच्या नागरिकांना तातडीनं इराण सोडण्याचे आदेश. अमेरिकेचं विमानवाहू लढाऊ जहाज लिंकन अरबी समुद्रात सज्ज.